नमस्कार, मी ॲडव्होकेट मारुती कुरवटकर. खरं तर हृदय नावाच्या संस्थेने मनीषा चेन्नूरवार आणि त्यांचे मिस्टर संजय चेन्नूरवार यांच्याकडे जाऊन 21 तारखेला नोटीस दिला होता, सूचनापत्र. आणि त्या सूचनापत्राद्वारे त्यांना कळवलं की तुम्ही जे काही बाळाचं दत्तक विधान केलेलं आहे ते अवैध आहे. त्या संदर्भातले जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र घेऊन तुम्ही महिला बाल कल्याण समितीसमोर दिनांक 27/5/2026 रोजी हजर व्हावे. त्या सूचनापत्राच्या अनुषंगाने मनीषा चेन्नूरवार आणि संजय चेन्नूरवार त्यांच्याकडे जे काही कागदपत्र होती ते कागदपत्र घेऊन ते महिला बाल कल्याण समिती चंद्रपूर यांच्या समक्ष हजर झाले. त्यानंतर महिला बाल कल्याण समितीने 27 मे 2026 रोजी एक आदेश पारित केला आणि त्या आदेशानुसार त्यांना सांगितलं की पुढील पेशी तारीख ही 2/6/2026 आहे, त्या तारखेला तुम्ही हजर राहा. त्या आदेशामध्ये त्यांनी हेही म्हटलं की हे जे काही मनीषा चेन्नूरवार आणि संजय चेन्नूरवार आहे हेच या बाळाचं पालनपोषण करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे असंही त्यांनी घोषित केलं. आणि त्यांनी हे म्हटलं की दोन्ही परिवाराची सामाजिक तपासणी केल्यानंतर बाळाच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत ते बाळ मनीषा आणि संजय चेन्नूरवार यांच्या ताब्यात राहील. अशा प्रकारचा आदेश महिला बाल कल्याण समितीने दिनांक 27 मे 2026 रोजी पारित केला. त्यानंतर पुढची पेशी तारीख ही 5 जून होती. 5 जूनला पेशी तारखेला हे हजर होण्याच्या पूर्वी यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही कुठल्याही वकिलाकडे जाऊ नका, तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊ नका किंवा तुम्ही इतर कोणाकडे जाऊ नका. अशा प्रकारच्या सूचना, अशा तोंडी सूचना मनीषा चेन्नूरवार आणि संजय चेन्नूरवार यांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ते 6 तारखेला 5 जूनला परत ते बालकल्याण समितीपुढे हजर झाले आणि बालकल्याण समितीच्या ज्या सदस्य आहेत वनिता घुमे नावाच्या, त्यांनी अशा प्रकारे त्या मुलीला आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांना असं सांगितलं की आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत ते त्या मुलीला योग्य वाटणार नाही, त्याच्यामुळे मुलीला आमच्याकडे द्या, आम्ही तिला चॉकलेट देतो असं म्हणून त्या वनिता घुमेनी जे सदस्य आहेत बालकल्याण समितीच्या, त्यांनी मनीषा आणि संजय चेन्नूरवारच्या ताब्यातील बाळ कुमारी दिशानी आपल्या ताब्यात घेतलं आणि महिला बाल कल्याण समितीने 5 जून 2026 रोजी आदेश पारित केला आणि असं सांगितलं त्या आदेशामध्ये की हे बाळ किलबिल या संस्थेमध्ये ह्या बाळाचा ताबा मनीषा आणि संजय चेन्नूरवार या दत्तक घेणाऱ्या आईवडिलांपासून काढून किलबिल संस्थेमध्ये हे बाळ ठेवण्यात येईल. आणि तेव्हापासून ते बाळ तर 30 जूनपर्यंत ते बाळ किलबिल या संस्थेमध्ये होतं. तर हे जे काही बेकायदेशीर आदेश या बालकल्याण समितीने पारित केले त्या आदेशाच्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन फाईल केली आणि हायकोर्टाने आम्ही दाखल केलेल्या रिट याचिकेची गंभीर दखल घेत आम्हाला एक इंटरिम ऑर्डर दिला की त्या मुलीला त्वरित आईवडिलांना भेटण्याची परवानगी देण्यात यावी. आणि त्या ऑर्डरप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी त्या मुलीला भेटलो आणि त्याच्यानंतर परत 29 जून ही हायकोर्टाची तारीख होती आणि 29 जूनला हायकोर्टाने फायनल याच्यामध्ये हिअरिंग झालं आणि हायकोर्टाने फायनल ऑर्डर दिला. त्या ऑर्डरमध्ये असं म्हटलं की आम्ही जी काही रिट याचिका दाखल केली होती ते मंजूर करण्यात आली आणि कुमारी दिशानी ह्या बालिकेला त्यांचे जे दत्तक घेणारे आईवडील आहे मनीषा आणि संजय चेन्नूरवार त्यांच्या त्वरित ताब्यात देण्यात यावं अशा प्रकारचा हायकोर्टाने ऑर्डर दिला. इतकंच नाही तर हायकोर्टाने त्यांच्या आदेशामध्ये हे सुद्धा म्हटलेलं आहे की बालकल्याण समितीने 27 मे 2026 आणि 6 जून 2026 रोजी जे काही आदेश पारित केलेले आहेत ते पूर्णपणे इलिगल आदेश आहे असं हायकोर्टाने आपल्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे हायकोर्टाने जे काही आदेशामध्ये म्हटलं त्याप्रमाणे बालकल्याण समितीला या बालिकेला आईवडिलांच्या ताब्यातून काढून किलबिल संस्थेमध्ये टाकण्याचा कुठलाही कायदेशीर किंवा स्टॅट्युटरी पॉवर नव्हता आणि म्हणूनच हायकोर्टाने अशा प्रकारे आदेश पारित केलेला आहे. तर यावरून बालकल्याण समितीने जे काही कृत्य केलेले आहेत ते पूर्णपणे इलिगल म्हणजे बेकायदेशीर आणि गैरसंवैधानिक किंवा म्हणजे कायद्याच्या विरोधात जाऊन हे ऑर्डर पारित केलेलं आहे. आणि म्हणून एकूणच या बालकल्याण समितीने पारित केलेला आदेश हा बेकायदेशीर, चुकीचा आणि इलिगल आहे. परंतु या जो काही आदेश पारित केलेला आहे बालकल्याण समितीने त्या आदेशामुळे या बालिकेचं आणि त्यांच्या पालकांचं सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून ते नुकसान भरपाई मिळावी या संदर्भात आम्ही लवकरच न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत आणि त्या बालिकेला जे काही आहे तो न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. याशिवाय आपल्या माध्यमातून मी आणखी समाजातल्या अशा पीडित आईवडिलांना आव्हान करतो की हे जे काही प्रकरण आहे हे फार गंभीर प्रकरण आहे
आणि या दिशानीच्या प्रकरणामध्ये सुद्धा आम्ही ही लढाई हायकोर्टापर्यंत लढली आणि ही लढाई हायकोर्टापर्यंत लढत असताना मी आणि आमचे कलिग्स ॲडव्होकेट निहाल सिंग राठोड ज्यांच्या या पक्षकाराकडून आमच्या पक्षकाराकडून किंवा या पीडित आईवडिलांकडून एकही रुपया न घेता विनामूल्य आम्ही ही केस लढली आणि त्यांना न्याय मिळवून दिला. मी आपल्या माध्यमातून समाजातल्या अशा आणखी पीडित जे कोणी असतील त्यांना आव्हान करतो की असं जर आपल्यासोबत काही घडत असेल किंवा घडलं असेल तर आम्हीसुद्धा आपल्याला या संदर्भातली जी काही विधिक सेवा आहे किंवा जो कायदेशीर सल्ला आणि सेवा आहे ते सुद्धा आम्ही मोफत देण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे अशा पीडित आईवडिलांनी समोर यावं आणि अशा प्रकारे त्यांच्यावर जर काही अन्याय होत असेल झाला असेल तर तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून त्यांना मोफत कायदेशीर सल्ला किंवा जे काही सुविधा लागतील सेवा लागतील त्या आम्ही देण्यासाठी तयार आहोत. म्हणून मी अशा आईवडिलांना किंवा अशा पालकांना आव्हान करतो की त्यांनी या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवावा आणि जी काही आवश्यक मदत आणि कायदेशीर प्रक्रिया लागते ती आम्ही त्यांना मोफत देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपलब्ध